रामकृष्ण हरी जय शिवराय। आत्ता आजची बातमी सर्वांना ध्यानपूर्वक ऐकायची आहे। जे काय सांगितोय एक एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, कारण की आता जर तुम्ही हे ध्यानात ठेवलं नाही तर तुमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आणि इथून पुढे आयुष्यामध्ये बी तुमचा फॉर्म चालू होणार नाही। रिजेक्ट व पेंडिंग तुमचे जे झालेले आहेत त्यांच्यासुद्धा काही सुधारणा होणार नाहीत। त्याच्यामुळं जे अपडेट सांगतोय ती ध्यानपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका। माझं लक्ष नाही, पुन्हा तुम्ही टेन्शन घेऊन तुमचंच प्रॉब्लेम करून तुमचंच अवघड करून घेसाल। त्याच्यामुळं तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि एकीकडं सांगायची झालं तर तुमची खूप मदत करणारी बाब घेऊन आलेलो आहे। त्याच्यामुळं ध्यानपूर्वक ऐका हा व्हिडिओ। तर आता तुम्हाला काय करायचं आहे की या व्हिडिओला ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, ज्यांचे पेंडिंग आहेत, त्या सर्वांना सांगतोय, एकही ज्यांचा काही आतापर्यंत लाडक्या बहिणीचा एकही रुपया आला नाही, ज्यांचा फॉर्म अपलोड होऊन सुद्धा ज्यांना पैसे आले नाही, मी पहिल्यांदा सांगतोय ध्यानपूर्वक ऐकायचं, पुन्हा पुन्हा गोंधळून जायचं नाही। सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका। तुम्हाला सांगतोय पुढच्या बारीनं सांगणार नाही। आत्ता जर नाही केलं तर तुमचं कधीच होऊ शकत नाही। तुम्हाला जर सर्व तुमचं ठीक करायचं असेल तर हेच व्हिडिओ बघावं लागेल आणि याच व्हिडिओमध्ये जे करायचं असेल ते करावं लागेल। तर हे बघा, ज्यांचे फॉर्म पेंडिंग, रिजेक्ट व फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपलं काय प्रॉब्लेम आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। जो कमेंटमध्ये सांगणार आहे त्यांचीच मदत केल्या जाईल हे सुद्धा सांगतोय, कारण की हे सध्या आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकलेला आहे आणि किती लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत वंचित पैशापासून असो, ज्यांना एकही रुपया भेटला नाही, ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे, ज्यांचे रिजेक्ट आहे, पेंडिंग आहे, सर्वांसाठी सांगतोय। त्याच्यामुळं सर्वांनी याच्यावर गांभीर्याने घेऊन सर्वांनी गांभीर्याने घेतलं तर तुमची मदत करेल, नाहीतर तुमची कोणतीही मदत होणार नाही, हे बी तुम्हाला सांगतोय। त्याच्यामुळं सर्वांना ध्यानपूर्वक ऐका। ज्यांचे रिजेक्ट, पेंडिंग व फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांनी कमेंट करायचे, लाईक करायचे आणि लाईकच्या खाली लगेच तुम्ही लाईकचं बटन दाबलं की खाली हॅप म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, तर तिथं खाली हॅप म्हणून हॅप करायचं आहे, कारण की हॅप जर तुम्ही केलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्यालाच मदत होणार आहे। आणि टार्गेट ठेवलेलं आहे याचं 25,000 जे लाडक्या बहिणी त्यांना हे त्यांच्यापर्यंत गेलंच पाहिजे आणि त्यांनी याला लाईक केलंच पाहिजे आणि कमेंट केली पाहिजे तुमचा काय प्रॉब्लेम आहे। तुमचं जर रिजेक्ट असेल तर रिजेक्ट सांगायचं, पेंडिंग असेल तर पेंडिंग सांगायचं, कारण की आता जर नाही केलं तर तुम्ही कधीच करू शकत नाही आणि पैसेसुद्धा येणार नाही। त्याच्यामुळं सांगतोय आता हे शेवटचा विषय म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे मी सांगतोय ते ध्यानपूर्वक तुमच्याला समजलं असं गृहीत धरून आजचा हा व्हिडिओ इथं संपन्न। आणि ज्यांनी फक्त कमेंटमध्ये काय लिहायचं, आता हे एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतोय, कमेंटमध्ये काय लिहायचं ते कमेंटमध्ये तुमचं नाव लिहायचं, तुम्ही कुठून बोलताय हे सुद्धा लिहायचं आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा लिहायचं आणि लाईक करायचं। लाईकच्या खाली हाईपचं बटन येते, ते हाईप करायचं। हाईप केल्याशिवाय कुणाचं ऐकायला जाणार नाही। जर हाईप केलं असेल तरच तुमची जी तक्रार आहे ती मान्यता केली जाईल, कारण की आता हे सरकारकडून आलेलं आहे। किती महिला वंचित राहिलेल्या आहेत, किती महिलाचं रिजेक्ट झालेलं आहे, किती महिलाचं अप्रूव्हल होऊन सुद्धा पैसे आले नाही आणि किती महिलाचे पैसे मदतच बंद झालेले आहेत। या सर्वांसाठी ज्या लाडकी बहिणीचे प्रॉब्लेम आहे ते सर्वांसाठी सांगतोय। कोणी तुमच्या शेजारी असो, पाजारी असो, कुठं बी असो, तुम्ही त्यांना सांगून या व्हिडिओला एक कमेंट करून त्यांचं नाव गाव तुम्ही सुद्धा लिहू शकता, जर तुमच्या कोणी हे केलं असलं तर, जवळपास तुम्हाला जर कोणाचं माहीत असेल तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळं सर्वांना सांगतोय थोडं गांभीर्याने घ्या, कारण की आता ज्यांना या टायमाला काय झालेलं आहे की आत्ताचं जे तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे त्याच्यामध्ये 3 लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं सर्व जे आहे त्यांना पैसे खूप जणाला आलेले नाही। त्याच्यामुळं तुम्हाला जे सांगायलो आहे ते ध्यानपूर्वक ऐकून इथून जर पुढं तुम्हाला जर बंद झालेले जरी पाहिजे असेल तरीही तुम्हाला या व्हिडिओला कमेंट करणं भागच आहे। जर तुम्ही कमेंट नाही केली तर तुम्हाला भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही। त्याच्यामुळं कमेंट करणे, लाईक करणे आणि हाईपचं तुम्ही लाईकचं बटन दाबलं तुम्हाला हाईप म्हणून खाली नाव येणार, ते हाईप केल्याशिवाय जाऊ नका, कारण की हाईप केलं तर तुमचं वोट तिथं पडणार आहे। आणि अजून एक सांगतो, जर हाईपचं बटन ज्या कोणाला येत नसेल त्यांनी एक कमेंट करा की आम्हाला हाईपचं बटन येत नाही, त्यांनासुद्धा भेटून जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती होती आणि हीच तुम्हाला
पुढे चढूनसुद्धा खूप कामं येणार आहे. त्याच्यामुळे या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर सर्व सरकारचे जे अपडेट आहे ते तुम्हाला भेटून जाणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुमचे कोणी जर व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, ज्या तुम्ही प्लॅटफॉर्मवर राहत आहे त्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ तुम्हाला कुठं ना कुठंतरी गेला पाहिजे आणि सर्वांची मदत झाली पाहिजे, ज्याच्यामुळं सर्वांचं जी मदत होईल आणि त्यांनासुद्धा हे कळेल की आपला काय प्रॉब्लेम आहे. कारण की आता एका जागी बसून चालणार नाही. आता जर नाही केलं तर तुम्ही कधीच हे काम करू शकणार नाही. त्याच्यामुळं लक्षात आलेलं आहे असं गृहीत धरून आजचा व्हिडिओ इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.